नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 58मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की सुजय रियाला किडनॅप करतो आणि तो तिच्यावर गन ताणतो। त्याचवेळी त्याच्यावर एक जोरदार लात पडून तो बाजूला पडला जातो। आता पुढे कोण रे तू यात पडू नको, सुजय रागात बोलतो। तुझा बाप रिषभच्या आवाजाने रिया डोळे उघडून समोर बघते तर समोर रिषभला बघून ती आश्चर्यचकित होते। त्याला बघून तिला आनंद होतो। करीम पटकन जाऊन तिचे हात पाय सोडतो। सुजयच्या हातून पडलेली गन रोहन घ्यायला जातो तर त्याच्यावरही जोरदार लात बसते। करीम त्याला मारत असतो तर सुजयला रिषभ मारत असतो। मारता मारता सुजय खाली पडतो आणि त्याच्या हाती खाली पडलेली गन लागते। तशी तो रिषभवर ती गन ताणतो। रिषभ आणि सुजयमध्ये बरेच अंतर असते। सुजय रिषभवर ती तशीच गन ताणून असतो ते रियाला दिसते आणि ती मध्ये येते। त्यांना मारायचं नाही हा सुजय, रिया करारी आवाजात रिषभ आणि सुजयच्या मध्ये येत म्हणते। तसं रिषभला तिचा राग येतो। रिया तू बाजूला हो, रिषभ रागात तिला म्हणतो। रोहन पळून जात असतो त्यामुळे करीमला पकडायला त्याच्या मागे धावतो। त्याच संधीचा फायदा घेऊन सुजय रियाचा हात धरून स्वतःच्याकडे खेचतो व तिला स्वतः पुढे उभं करून तिच्यावर गन ताणतो। तिला सोड, रिषभ रागात म्हणतो। नाही सोडणार, सुजय क्रूरपणे हसत म्हणतो। तसं रिषभ पुढे जात असतो। तिथेच थांब नाहीतर हिला उडवतो, सुजय। तसं रिषभ स्वतःजवळची गन काढून त्याच्यासमोर ताणतो। त्याच्याजवळ गन बघून सुजय घाबरतो आणि तो तिला रिषभवर ढकलून देतो। रिषभ तिला सावरतो तोपर्यंत सुजय पडून जातो, पण जाता जाता तो रिषभवर गोळी चालवून जातो। हे सगळं इतक्या पटकन होते की तो कोणालाही काहीच कळत नाही। रिया स्वतःला सावरू बघते पण रिषभच्या दंडाला गोळी लागलेली बघून त्यातून रक्त येत होतं आणि त्यामुळे तिला काहीच सुचत नाही। रियाच्या डोळ्यात पाणी जमा होते। करीमला बोलव, रिषभ गोळी लागलेल्या हाताला पकडत कसंबसं म्हणतो। तसंच ती करीमला आवाज देते आणि तिच्या आवाजाने करीम पळत येतो। करीम सर, रिया करीमला आवाज देते। तसं तो धावतच रिषभकडे येतो। तेवढ्यात पोलीस पण तिथे पोहोचतात आणि पडणाऱ्या रोहनला पकडतात। बॉस, करीम प्रसंगावधान दाखवून पटकन रिषभला गाडीत मागे बसवतो आणि सुसाट वेगात गाडी चालवतो। सोबत तो नीललाही इन्फॉर्म करतो। त्यामुळे हॉस्पिटलला सगळी तयारी रेडी असते। इकडे रिया रिषभचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते। तिच्या डोळ्यातून आता सतत पाणी येत होतं। ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते। तिच्या डोळ्यातील एक थेंब रिषभच्या गालावर पडतो। तसं तो हलकेच डोळे उघडतो। त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या। तरीही तो तिच्या गालावर आलेले अश्रू अलगद दुसऱ्या हाताने पुसतो। डोंट क्राय, आय एम ओके, रिषभ। काय ओके? किती लागलंय तुम्हाला? रिया रडत बोलते। तसं इतक्या त्रासातही त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येतं आणि हळूहळू त्याची शुद्ध जाते। तशी रिया जास्तच पॅनिक होते। प्लीज करीम सर, अजून फास्ट घ्या गाडी। हे काहीच बोलत नाहीये, रिया चिंतित बोलते। डोंट वरी मॅडम, आपण पोहोचतोच आहोत। बॉसला काही होणार नाही। करीम, रिषभ प्लीज डोळे उघडा, रिषभ प्लीज काहीतरी बोला, डोळे उघडा, रिया रडत त्याच्या गालावर हलके स्टॅप करत म्हणत असते। तेवढ्यात ते हॉस्पिटलला पोहोचतात। नील आधीच बाहेर स्ट्रेचर मागवलेलं असतं। गाडी थांबताच वॉर्ड बॉय रिषभला स्ट्रेचरवर घेतात आणि त्याला आत घेऊन जातात। त्याच्यासोबतही रिया आत जाते। ते डायरेक्ट त्याला ओटीत घेतात। ती ओटी बाहेर थांबलेली असते। करीम सुधाकर रावांना इन्फॉर्म करतो। तसं अनु, मॉम, डॅड सगळेच थोड्या वेळात हॉस्पिटलला पोहोचतात। अनु येताच रिया जवळ जाते। रिया, हे सगळं कसं झालं? अनु काळजीत बोलत असते। अनु दिसताच रिया तिला मिठी मारून रडू लागते। रिया तू रडू नको, बाईला काही होणार नाही। अनुच्याही डोळ्यात आता पाणी वाहू लागतं। मॉमही रडत असतात। डॅड त्यांना समजावत असतात। सुधा नको काळजी करू, सगळं ठीक होईल। डॅड आत ऑपरेशन चालू असतं। सगळ्यांचं लक्ष त्या ओटी बाहेरच्या लाल दिव्याकडे लागलेलं असतं। आजच्या भागात इथेच थांबूया। पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सवे। बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट